प्रवास आणि आपण समजून घेत आहोत बुद्ध आणि त्याच्यात अखेर विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना प्रथम पत्नीवर अभिवादन करतो आणि त्यांच्यामुळे आपल्याला हे मोठा वैभव प्राप्त झालं. भारतीय घटनेचे शिल्पकार महामती बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा देवाला अभिवादन करतो आणि आपण एवढ्या मोठ्याने या स्थितीने उपस्थित झाल्याबद्दल सुद्धा शुभेच्छा धन्यवाद देतो. आपण पाहत आहोत प्रत्येक पहिल्या खंडामध्ये विविध आपल्याकडे धर्माचे प्रचारक आणि प्रसार या ठिकाणी सातत्याने आपल्याला सांगताय कशा पद्धतीचं बुद्ध धर्माची निर्मिती झाली, बाबासाहेब कशा पद्धतीची निर्मिती केली. कालेज सुंदर असं विवेचन डॉक्टर देशमुख सर देवडी मॅडम यांनी या ठिकाणी डेमो देऊन तुम्हाला दाखवलं आणि हाच प्रत्येकांचा अभ्यास. कारण हे डॉक्टर बाबासाहेब प्रस्तावनेत काय सांगितलं की हे बुद्ध धर्माचा प्रचार करणे कोणा एकट्याचं काम नाही. कारण हे एवढं शास्त्र मोठं आहे की अथान महासागर एवढं म्हणजे शास्त्र आहे आणि हे शास्त्र वाचत असताना पठण करत असताना प्रत्येकाने जर थोडा अभ्यास केला तर त्या गोष्टीचं आपल्याला विस्तारानं त्या गोष्टी कळतील की जेणेकरून अशा पद्धतीची बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आपण बघितलं की एवढं मोठं वैभव सोडून सिद्धार्थ हा गृहत्यागासाठी निघाला आणि गृहत्यागाच्या नंतर जेव्हा राजा बिंबिसार त्यांना परत पाठवण्यासाठी विविध उपाययोजना समोर पाहतो, संसारिक जीवनातल्या गोष्टी त्यांनी समोर पाहतो, परंतु त्यांना सुद्धा सिद्धार्थांनी सगळ्यात उत्तर दिलं तुम्हाला धर्मला नाही आणि आपल्या समोरच्या कार्यासाठी तो सिद्ध केला. मग विचार असा पडतो की सिद्धार्थाचा असा कोणता विचार असेल की जेणेकरून एवढा दृढ संकल्प केल्याच्या नंतर त्यांनी गृहत्याग केला. आपल्या गोष्टी लक्षात आली असेल की जेव्हा त्यांनी संकल्प सुरू केला जेव्हा राज्य सोडलं नंतर ब्रह्म ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांच्या भेटी गेला. कारण त्याला बघायचं होतं की ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली, या विश्वाची माणसाची निर्मिती कशी झाली, माणसाला कशा पद्धतीचं सुख पुण्य कशा पद्धतीने दिली किंवा कशा पद्धतीनं म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीसाठी मानवाला काय करता येईल या गोष्टीचं विस्तृतपणे त्यांना ज्ञान व्हावं यासाठी ते ब्रह्म ऋषीच्या आश्रमात गेले आणि जेव्हा गेले त्या क्षणी त्यांना असं दिसलं की यायचं जे काही कार्यक्रम सुरू आहे हे फक्त स्वर्गामध्ये स्वतःला चांगली जागा भेटावं, चांगली पोस्ट भेटावं यासाठी. आणि माझं जे ध्येय आहे ते केवळ पृथ्वीवरतीचे माणसं आहे, त्यांच्या काय समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठीच माझं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळं मी ह्या ऋषीमुलाला काय ज्ञान घेणार, यांचं जे ध्येय आहे ते स्वर्गप्राप्तीसाठी आहे. यांचे जे काही ऊर्जा आहे किंवा यांचे जे काही समर्पण आहे ते स्वर्गाच्या उपभोगण्यासाठी आहे. परंतु आपल्याला जे करायचे ते या पृथ्वीवरच्या माणसासाठी आपल्याला करायचंय. त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतो या क्षणी एवढीच म्हणू शकतो की तुम्ही स्वर्गप्राप्तीसाठी समर्पित आहात, परंतु माझे समर्पण हे या जिवंत जगातील दुःखाच्या कारणाचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आहे. आपण मला आज्ञा द्या. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मुक्काम केल्याच्या नंतर त्यांच्या त्या गोष्टीचं सगळं अवलोकन केल्याच्या नंतर त्यांना थँक्स दिले, त्यांना धन्यवाद दिले आणि त्यांचं थोडक्यात समजून घेतली की तुम्ही जे काही आहे ते समजून घेतलं, मला जेवढं काय केलं होतं जेवढं घेतलं जेवढं काय मला दिलं, परंतु माझा जो ज्ञानाचा ध्यास आहे याही पेक्षा पलीकडे आहे. नंतर मी संत तत्वज्ञानाचे अध्ययन सुरू करू इच्छितो, मी समाधी मार्गाचा अनुभव घेऊ इच्छितो. या मार्गाने मला अभिप्रेत असलेल्या समस्येची समाधान सापडू शकते काय हे मी जाणू शकतो. मग त्यांनी सांगितलं
की अशा पद्धतीची जे लोक आहेत, मिर्झापूर सदस्य हे केलं, आणि सुद्धा उत्तर प्रदेश मधला जो जिल्हा आहे विध्यांचल प्रदेश युपी मधला, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी निरपेक्षपणे तुम्हाला त्या गोष्टी शिकू शकतात असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. नंतर मी ते तुम्ही सांगितलं तत्वज्ञान राज्यामध्ये राहत होता, त्या ठिकाणी ते जातात आणि तसं ते सुद्धा म्हणजे तत्वज्ञान शिकून घेतात, त्यांच्या पद्धतीचं काय नॉलेज आहे या ठिकाणी समजून घेतात. परंतु त्यांना एक गोष्ट क्लिक होते की यार ह्या गोष्ट तुम्ही नाही नसते, कारण ह्या माणसाकडून काहीतरी घेण्यासारखं आहे हे त्यांना कळतं. कारण त्यांचे जे नॉलेज होते ते डायरेक्ट आपल्याला समोर दिसते ना की 4 माणसं हा 4 माणसं. मग समजा आता इथं पाऊस दिसत नाही पण मास इथे ना म्हणजे कुठेतरी पाऊस पडत आहे अनुमान. आता सुद्धा लाईट आहे पण लाईट दिसते का आपल्याला नाही, त्याच्यामध्ये प्रकाश पडते म्हणजे त्याचा आधार आहे. जरी अदृश्य गोष्ट असते म्हणजे तो प्रभुत्व काय प्रकाश देणे. म्हणजे हे जे 6 दर्शनकारी गुण दिले बघा या जगामध्ये, जे सांख्य दर्शन असो, योग दर्शन असो, ज्ञान दर्शन असो किंवा वैशेषिक दर्शन असो, मीमांसा दर्शन असो, वेदा दर्शन असो, याचे जे कोणी आहेत ग्रेट पर्सन, ते कपिल आहे, पातंजली आहे, गौतम आहे, कनाद आहे, जैमिनी आहे, बुद्धनारायण आहे, यांनी जगापुढे थोडी म्हणल्या म्हणजे सत्य काय आहे, जगाची निर्मिती कशा पद्धतीची आहे आणि अशा पद्धतीचं ते अवलोकन केल्यानंतर त्यांना संख्य तत्वज्ञानाच्या त्या काही गोष्टी पडतात. आणि आता आपण जसं ऐकलंय आता शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितली कोणत्या गोष्टी शिकायला आणि कोणत्या नाही शिकायला, त्या पद्धतीने त्यांनी ते तत्वज्ञान शिकलं. आणि जेव्हा संख्याचं तत्वज्ञान शिकत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान, कारण जे दिसते ते पहिलं त्यांनी फंडामेंटल उचललं. मग दुसरा प्रश्न येतो की काय दिसतं, काय दिसतं मानव दिसतं, प्रकृती दिसते, प्रकृती पुरुष दिसतात. मग ह्या प्रकृती पुरुषाचे पुरुष कशाला म्हणायचं किंवा मानव कशाला म्हणायचं, इथून त्यांनी सुरुवात केली. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आता आपण बघितलं सगळं टप्प्यामध्ये ही सत्वरहितम त्याच्यापासून 3 दोष आहेत, 3 गुण आहेत विश्वाचे. आणि माणसाची काही बॉडी तयार होते ती ह्या 3 दोषांवर डिपेंड आहे, वात, पित्त आणि कफ. अशा पद्धतीचे हे म्हणजे पुरुष, याला परिपूर्ण पुरुष किंवा याला पुरुष म्हणतात, त्याला प्रकृती पुरुष असं म्हणतात. आणि पुरुषाला चेतना असं, ज्याच्यामध्ये चेतना आहे, ह्या चेतनायुक्त जे काही सत्व रजतम वात, पित्त, कफ हे जे दोष असतात त्यानंतर ते पुरुष तयार होतो. मग प्रत्यक्ष तयार घ्यायला सांगते कपिल सांगा, कपिल एवढा महामुनी कपिल त्याचा कपिल तिवारी. कारण प्रॅक्टिकली केल्यानंतर माणूस कशा पद्धतीने तयार होतो, माणूस 25 प्रकाराने तयार होतो. किती 25 कंप्लीट झाल्यानंतर त्याला पुरुष म्हणतात किंवा चेतनायुक्त पुरुष असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं ही जी तत्व आहे प्रकृती आहे, सत्व, तम आणि रज. आता बघा तम म्हणजे काय, एकदम रागीट, सत्व म्हणजे एकदम साधी आणि रज म्हणजे एकदम तामसी स्वरूपाचा. ते ह्याच पद्धतीने जर आपण विचार केला समजा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, जर उन्हाळा खूप कडक झाला एकदम तुम्ही असे हायग्रेड केली 42, 44, 48 डिग्री टेम्परेचर गेलो, पावसाळा तसाच हायग्रेड होतो आणि पावसाळा व्यवस्थित झाला नंतर हिवाळा व्यवस्थित होतो. हे जे पृथ्वीचं बॅलन्स आहे, हे जे समतोल आहे, हे त्याच्यावरती हे डिपेंड असते. मग हे झाले 3 तत्व. मग माझा अंतःकरण होतं, मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3 किती झाले, 3 आणि 3 6 तत्व झाले, राईट. नंतर मग ह्या गोष्टीचं ज्ञान कशामुळे प्राप्त होते माणसाला, आता प्रकृती एक आहे, प्रकृती पुरुष, चेतनायुक्त पुरुष एक आहे. मग या ज्ञान कशामुळे प्राप्त होतं, मग त्याच्या आहे पंचेंद्रिय. मग पंचेंद्रिय कोणते आहेत त्या माणसाला, त्या प्रकृती पुरुषाला, त्या चेतनायुक्त पुरुषाला. कारण हा कवीचा सिद्धांत आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, जीव आहे, स्किन आहे, किती झाले 5, राईट. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणून त्याच्यामध्ये ते अंतःकरण आले म्हणून तत्व आले. मग ह्याची कर्मेंद्रिय होतं, आता कानानं पाणी पिऊ शकते का,
नाही. डोळ्याने जेवू शकते का? नाही जेवू शकत. मग कर्मे तरी कोणते आले? हात आला, पाय आला, आपलं जे युरिनरी सिस्टीम आहे ती आली, आणि अशा पद्धतीची त्वचा आली, वाक आली. या पद्धतीचे हे 5 जे असतात हे म्हणजे 5 कर्मेंद्रिय असतात. जे या ज्ञानेंद्रियाला वाहून घेणारे. मग त्याचे कार्य कोणते असतात या कर्मेंद्रियाचे? की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. म्हणजे जिभेनं कडू आहे, आंबट आहे, कसं आहे जाणलं. त्वचेनं काय? सुखकारक, दुःखकारक, वेदनेचा स्पर्श जाणवले. त्याच पद्धतीनं रूप म्हणजे हे जे दृष्टी आपण पाहतो त्याच्यातून चांगल्या गोष्टी पाहतो, वाईट गोष्टी पाहतो. आणि अशा पद्धतीनं म्हणजे त्याचं कार्य काय आहे? शब्द काही नाही, काल बोलू शकतो का नाही बोलू शकतो, हे बोलते पण आहे ते कोण हे आहे ते. आणि अशा पद्धतीनं स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 आयटम झाले. प्रकृती पुरुषाचे झाले किती? 19, सॉरी 20. आणि हे पंचमहाभूत. पंचमहाभूत जे आहे पृथ्वी, आप, तेज आणि वायू, आकाश. आकाशाचं जर तत्व सोडलं तर 4 बाबासाहेबांनी सुद्धा मानस मनुष्य निर्मितीसाठी मांडणी केली आहे. म्हणजे पंचमहाभूत झालं, पंचधर्माचं झालं, पंचकर्मेंद्रिय झालं, पंचज्ञानेंद्रिय झालं, 3 अंतःकरण आणि 3 सत्व. अशा पद्धतीने 19 आणि 6 म्हणजे 35 तत्वानं हा परिपूर्ण माणूस झाला. ज्या पृथ्वी तलावरती माणसाला दुःख उत्पन्न होते, हे जग पूर्ण दुःखानं ग्रस्त झालेलं आहे. जर दुःखाचं कारण, दुःखाचे निवारण इथून त्यांनी सुरुवात केली. आणि जेव्हा सत्य दर्शनाचं तत्वज्ञानाचं त्या ठिकाणी जातो, ते बघतो, त्या पद्धतीने ते अभ्यास केल्याच्या नंतर मग त्याचं ते लक्षात ठेवून जाते त्या गोष्टी आहेत, अशा घडलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर त्याला नंतर सुचते की आपण समाधी मार्गाचा अवलंबन करायचं. समाधी मार्ग म्हणजे काय? म्हणून एकालाही बसते काय? 25 पुरुष एकालाही बसते का? नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी. ठीक आहे. मग ह्या चित्ताच्या एकाग्रतेचं किंवा आत्मसात करण्यासाठी, त्याच्यामध्ये विद्येमध्ये पारंगत असण्यासाठी, किंवा हे चेतनायुक्त पुरुषाचे जीवन ठेवण्यासाठी कोणती प्रक्रिया काम करते? बघा, तुमचे हात थकतात, पाय थकतात, डोळे थकतात, कान थकतात, नख थकते, जीभ थकते. मग बदल थकण्याचे अवयव कोणता आहे तुमचा? कोणता आहे? कोणता आहे? ब्रेने थकते, ब्रेने झोपी जाते. बोलते मग कसं होतं? मग झोपी जाते, तर झोपते. अविरतपणे 40,000 वेळा काम करणारा 1 लाख कोटी वेळा धडकणारा कोणता प्राण आहे? श्वासोश्वास. चेतनायुक्त पुरुष आपण पाहिलो. आपण म्हणून पाहिलो चेतनायुक्त पुरुष आपण पाहिलो. मग ह्या श्वासाची प्रक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी कोणाच्या समोराला आधार करायचा. राईट? म्हणजे तिथून तिथे गेल्याच्या नंतर त्याला म्हणजे एक प्राणायाम, प्राण म्हणजे श्वास घेणे, आयाम म्हणजे अंतर. आनापान, आन म्हणजे घेणे, सती म्हणजे सोडणे. म्हणजे पाणी म्हणजे आनापान सती नावाचा जो डेफिनेशन आलेली आहे ती म्हणजे श्वासावरच केंद्रित आहे. आणि प्राण म्हणजे प्राणायाम म्हणजे प्राण आणि आयाम. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा श्वास आईच्या उदरातून आल्याच्यानंतर श्वास म्हणतो आणि सोडायचा कधी हे आपण म्हणजे आयाम, डिस्टन्स. लाईफचं डिस्टन्स, जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे अंतर असते त्याला म्हणतात प्राणायाम किंवा आनापानसती. आणि मग याचे किती प्रकार असतात? त्याचे ते बघतात की श्वास घेणे, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास आणि रोखून ठेवणे, ही 3 प्रकारचे श्वास. राईट? म्हणजे चेतनायुक्त आपण 25 चेतनायुक्त पुरुष आहोत. कारण सिद्धार्थ म्हणजे किती डीपली स्टडी करायचं हे तुझ्या दृष्टीनुसार येईल की कशा पद्धतीने त्यांनी आयडेंटिफाय करून म्हणजे कशा पद्धतीने ते त्यांचे टाइम इमॅजिन करलं होतं त्या पद्धतीचं. नंतर ह्या पद्धतीनंच नंतर त्यांनी सराव केला. त्या सरावात ते आत्मसात झाले. त्याच्या जे काही 7 स्टेप होत्या त्या 7ही स्टेप पारंगत झाल्या. आणि 7 स्टेप पारंगत झाल्याच्या नंतर श्वासाचे प्रकार किती या पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली. की जसे आपण तुम्हाला 5 प्रकार सांगितले तसेच श्वासाचे सुद्धा 5 प्रकार. आपल्याला काय माहिती? आपण फक्त घेणं सोडलं एवढंच माहिती. परंतु त्याचे सुद्धा 5 पद्धती त्याच्या म्हणजे स्थानानुसार आणि कर्मानुसार त्याचे 5 भाग केले.
त्याला प्राण आवाज वाघ समान आणि व्याध असं म्हणतात. कारण ही 5 प्रकारचे जे वायू असतात श्वासोच्छ्वास असते त्याचे क्रिया सुद्धा त्यांनी ते त्या ठिकाणी म्हणजे तज्ञ होतात त्या पूर्ण जाणून घेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येही पारंगत झाल्यानंतर फक्त मग काय होते ठीक आहे श्वास घेण्याचं सगळं कर्मेंद्रिय समजले ज्ञानेंद्रिय समजले त्या धर्माचा समजल्या श्वास कशा पद्धतीने घेते श्वासामध्ये जातो माणूस मृत्यू होतो हे सुद्धा कळलं आणि जेव्हा रोखल्याच्या नंतर काय होतं की बघा जेव्हा चित्ताची एकाग्रता लावल्याच्या नंतर त्याच्या कानामधून ब्रह्मांडातून तीव्र स्वरूपाचे आवाज दिल्याने आपण ऐकतो राईट पण ही जी प्रॅक्टिकली तुम्ही जर सुद्धा केलं श्वास घेता आणि रोखून तीच भावना तयार म्हणजे सगळ्यात आपलं काही ईश्वर निर्मित आपला धर्म आहे आपला जो धर्म आहे तो मानव निर्मितच धर्म आहे आणि अशा पद्धतीनं काकादांनी तो सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलाय आणि अशा पद्धतीनं ते आधार करून सुद्धा की म्हणजे परिपूर्ण केल्यानंतर समोर जातात आता म्हणतात ठीक आहे आता यांना हात पाय हाता पाहून जे नाही काय करतो परंतु माणसाचं मन एकत्रित राहते त्यासाठी काय करावं चित्ताची एकाग्रता करावं मग याच्यामध्ये एक्सपर्ट कोण होते याच्यामध्ये एवढी कोण होते उदरकामपूर जातात आणि त्या पद्धतीचं म्हणजे ते शिकतात आता हे जे आहे तुम्हाला मी सांगतो ती शांती सांगतो या शिक्षण मला टिपमध्ये सांगितली त्याच्यामध्ये म्हणजे कशा नंतर तुम्हाला सुपारी दुःख काय असतात हे लक्षात येईल कारण इंटरनेट बॉडी जर आपल्याला करावी एक्सटर्नल करत आणि तेव्हा माणसाचं खरं स्वरूप काय आहे मानव निर्मितीसाठी प्रवासासाठी जो मानवाच्या कल्याणासाठी जो धर्म दिलाय अवघड मानव कशाला म्हणतात हे आपल्याला समजतं त्या दिशेने गाडी आली बघायला घोडी आला म्हणजे तो काही हे नसतो आणि असं म्हणजे म्हणून ते धर्माच्या नव्या प्रकारासाठी ते सिद्धी असतात धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे प्रकाश धर्म म्हणजे काय विपत्तीरूपी विषाचा नाश करणारा बली धर्म म्हणजे पडलेल्यांना हात देणारा धर्म म्हणजे इच्छेचे फळ देणारा हा कल्पतरू आहे धर्म म्हणजे जगताचा जय करणारा हा जो रथ आहे धर्म म्हणजे पर्व प्रवासाची सिंदुरी आहे धर्म म्हणजे दुःख व्याधीचे महाऔषध आहे धर्म म्हणजे भयाने प्राण झालेल्या अंतःकरणाचे आश्वासन आहे धर्म म्हणजे दाह झाला असता चंदनवन आहे धर्म हा माणसाचा कायमचा मित्र आहे या सज्जनाचा खरा बंधव आहे इत्यादी बांधवांना हा धर्मची आयडेंटिफाय करण्यासाठी शोध घेण्यासाठी चांगल्या ज्ञानाचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस करतात सराव करतात आणि अशा पद्धतीने ते कौशल दिशेच्या ध्यान मार्गाचे ध्यान प्रकार जे असतात त्याच्यामध्ये गेल्यानंतर ध्यानातच ते ध्यान मार्गाचे प्रमेय असतात आणि अशा पद्धतीने जेव्हा श्वासाचा विरोध करून चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या कार्यातून तीव्र ध्वनी बाहेर तेव्हा कळालं की चेतना किंवा वेदना अशा पद्धतीच्या होतात म्हणजे तिथून दुःखाचं स्टार्टिंग झाली बघा म्हणजे कशाला शांत म्हणतात किंवा कशाला दुःख म्हणतात तिथून त्यांची ती मग सुरुवात झाली तिथून स्टार्टिंग झालेली आणि अशा पद्धतीनं ते ज्या पद्धतीनं दैत्य ध्यानाला धातू नाही येत आम्हाला तरी ते दैत्य दोषाला शिकला म्हणजे तिथे आनापान सती जसे आलेले आहे त्याप्रमाणे अशुद्ध सुवर्णकाळ धातूला काय करतो शुद्धता अशुद्धता नष्ट करण्यासाठी त्याला तापवतो तापवल्याच्या नंतर त्या शुद्ध सोन्याबद्दल जे अशुद्ध आहे ती नष्ट होते किंवा ते धातूमध्ये नष्ट होते आणि 24 कॅरेटचं 22 कॅरेटचं जे काय आपला सोनं होते ते प्युअर सोनं होते ह्या पद्धतीचा सराव करून माणसाचे जे काही विकार आहे ते नष्ट करण्याचा पाऊल सराव निघतो यासोबत त्याला कशात जोड लागते आहार विहाराने सोडायचे म्हणजे युक्त आहार विहाराचे युक्त जैसे युक्त भोजो युक्त स्वप्न व बोधश्य हे आनापान सती भवती दुःख म्हणजे काय हे आहार विहार कुशल कर्म निद्रा निवांतपणा डिसिप्लिन ईटिंग रिक्रिएशन बॅलन्स वर्क अँड स्लीप योग्य जर नसेल तर याचं चिंतन ही लागत नाही हे रुपरेचे उद्योग तुझ्या आणि अशा पद्धतीनं हे ज्या पद्धतीनं मग त्याला प्रश्न पडला की जंगलातही प्राणी असतात सर्व 2 मिनिटं जंगलातही प्राणी असतात आणि सर्कसित सुद्धा प्राणी असतात परंतु सर्कसित प्राणी जे काय आपण मानव प्राणी राहतो छताच्या जंगलामध्ये राहतो दुसरे प्राणी कोणते राहतात हिरव्या जंगलामध्ये राहतात दुःखी कोण जंगल जीवी प्राणी आहेत छताचे घराचे प्राणी आहेत छताचे घराचे प्राणी म्हणजे
ह्या पाण्याचं ज्या पद्धतीनं दुःखाहल ते ट्रेलर करतो. आता तेच पाणी त्या सर्कस मध्ये जमा गेली तर सगळी दाखवली की मागे बसते, सिंह बसते, हाती बसते, राईट. त्याच पद्धतीचं तत्वज्ञान शोधण्याचा हा धार्मिक बुद्धांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच प्रयत्नातून माणसाचं दुःख अशा पद्धतीचं हरण करायचंय. कारण नंतर त्यांना कळलं की मनाची प्रेरणा मनाची अज्ञात करण्यास प्रवृत्त करते. म्हणून चित्त साधना, मनाची साधना, शुद्धी करणे हेच योग्य आहे. विचाराही माणसाचा देव हा कुत्र्यासारखा असतो. म्हणून शारीरिक गरजांची नित्य कृती करूनच चित्त शांती, चित्त संयम योग्य प्रकारे साधता येईल या निष्कर्षापर्यंत येतात. आणि अशा पद्धतीचा त्यांचा जो शोध असतो तो शोध म्हणजे केवळ मानवाच्या कल्याणासाठी असतो. आपला वेळ संपल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. गुरु उद्याचा अत्यंत महत्वाचा आणि बेसिक मुद्दा सांगणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं असं तुम्हाला या ठिकाणी विनंती करेन. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानां सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. सर्वांना जय भीम, सर्वांचे धन्यवाद.